मित्रांनो, इंडियन पोस्ट GDS रिझल्ट 2026 लागलेला आहे आणि पहिली मेरिट लिस्ट वेबसाईटवर आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नाही, टेन्शन घेऊ नका. तुमची निवड का झाली नाही, दुसरी मेरिट लिस्ट लागणार का आणि आता पुढे नक्की काय करायचं, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर निकाल जाहीर झाला आहे. GDS 2026 शेड्यूल 1 चा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाला आहे. तुम्हाला माहीतच आहे की यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नव्हती. ही संपूर्ण निवड केवळ 10वीच्या गुणांवर, 10वीच्या मार्क्सवर आधारित आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही मेरिट लिस्ट कशी तयार होते. तर हे एक ऑटोमेटेड सिस्टीम असते. ही यादी सिस्टीम जनरेटेड असते, मानवी हस्तक्षेप यात नसतो. मार्क्स कॅल्क्युलेशन तर 10वीच्या मधील गुणांची थेट टक्केवारी पर्सेंटेज काढली जातात आणि ग्रेड सिस्टीम असेल तर तुम्हाला ग्रेड्स असतील तर त्यांना 9.5 ने गुणून टक्केवारी काढली जाते. उदाहरणार्थ, एक व्यक्ती आहे, त्याला 10 पॉईंट्स आहेत, तर 10 गुणिले 9.5 असेच 95% काढले जातात. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे मेरिट लिस्टमध्ये नाव का नसू शकते. तर सर्वात आधी सर्वांना माहित आहे की हाय कॉम्पिटिशन, जागा मर्यादित आणि अर्ज करणारे विद्यार्थी खूप जास्त. 10वी पास विद्यार्थी खूप असतात आणि खूप विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 90, 95, 99 पर्यंत सुद्धा असतात. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लोकल कट ऑफ म्हणजेच काय, तर प्रत्येक डिव्हिजन आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ वेगवेगळा असतो. आणि यामध्ये आणखी गोष्ट भर टाकते, म्हणजेच टाय ब्रेकिंग रूल. म्हणजेच काय, तर दोन विद्यार्थ्यांचे गुण समान असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. आता सर्वात मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे सेकंड मेरिट लिस्टची शक्यता आहे काय. तर हो विद्यार्थी मित्रांनो, 100% शक्यता असते. पोस्ट ऑफिसकडून सप्लिमेंटरी लिस्ट पुरवणी याद्या जाहीर केल्या जातात. पहिल्या यादीतील उमेदवारांनी पुढील प्रक्रिया पूर्ण न केल्यास खालच्या गुणांच्या म्हणजेच त्यापेक्षा कमी गुणांच्या उमेदवारांना संधी मिळते. आणि सोबतच जागा रिक्त का होतात, तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच DV निवड झालेल्या उमेदवारांना 15 दिवसात मूळ कागदपत्रे दाखवणे बंधनकारक असते. त्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गैरहजर राहिल्यास, बोगस प्रमाणपत्रे किंवा चुकीचे गुण आढळल्यास, सोबत कास्ट EWS प्रमाणपत्र वेळेत न दिल्यास, या प्रकारच्या गोष्टींमुळे जागा काय होतात, रिक्त होतात आणि तेव्हा त्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना चान्स मिळतो. त्यामुळे अजिबात निराश होऊ नका. पुढील भरतीची मोठी संधी सुद्धा आहे. GDSच्या भरती वर्षातून अनेक वेळा निघतात. ही तुमची शेवटची संधी नक्कीच नाही विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त इतर सरकारी भरतीची तयारी सतत तुम्ही सुरू ठेवा आणि तुमच्यासारख्या मेहनती आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन म्हणजे केवळ 10वीच्या गुणांवर आधारित असलेली ही यादी तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमची मेहनत ठरवू शकत नाही. म्हणून निराश होऊ नका. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणारा विद्यार्थी कधीच हरत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचे मेरिट लिस्टमध्ये कट ऑफचे आलेले आहे त्याच्या जवळपास जर तुमचे मार्क असेल तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट टिप्स आणि नेक्स्ट स्टेप्स लक्षात ठेवा. वेबसाईट नेहमी तपासत राहा. वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. नंतर कागदपत्रे जे आहेत ते तुमचे तयारच ठेवा. 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, EWS आणि ID प्रूफ ओरिजिनल्स सुद्धा तयार ठेवा. नंतर अभ्यास सुद्धा तुमचा जो असा आहे सुरू ठेवा. आगामी परीक्षांचे फॉर्म भरा आणि अभ्यासात सातत्य ठेवा, कारण की विविध भरती हे येतच राहतात आणि तुम्हाला आणखी पुढे खूप साऱ्या संधी मिळणार आहेत. तर सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. सर्वांना पुढील भरती आणि अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहील. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.